मित्रांनो, ईश्वराने निर्मित केलेले तुम्ही एक युनिक पर्सन आहात. तुम्ही एक अद्वितीय व्यक्ती आहात. हे तुम्हाला जाणीव असेल नसेल तर तुमच्यात कोणते गुण आहे, कोणते अद्वितीय गुण आहेत हे तुम्ही स्वतःही ओळखा आणि तुम्ही अद्वितीय आहात हे जगाला सुद्धा कळू द्या. तुम्ही तुमचा स्वतःचा शोध या व्हिडिओतून घेणार आहात. मित्रांनो, या आधीचा भाग पहिला जर तुम्ही पाहिला नसेल युनिक पर्सनचा तर तो जरूर पहा. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण असे अद्वितीय व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि तुम्हाला नोटिफिकेशनही मिळत राहील. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया पार्ट 2 ला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 13वा गुण आहे अंतर्दृष्टी. अंतर्दृष्टी हा बुद्धिमत्तेशी संबंधित आहे, परंतु बुद्धिमत्तेचे वर्णन अनेकदा अमूर्तपणे विचार करण्याची क्षमता म्हणून केले जात असते. तर अंतर्दृष्टी आपल्या अंतर्ज्ञानी आणि भावनिक जागरूकतेशी अधिक जवळून जुळलेली असते. जेव्हा तुम्ही गुंतागुंतीच्या समस्या किंवा परिस्थितींना दूर करू शकता आणि नवीन दृष्टिकोन प्राप्त करू शकता, तेव्हा ते उत्तम अंतर्दृष्टीचे लक्षण आहे. हे जिज्ञासू किंवा सर्जनशील असण्यासारख्या इतर काही व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असू शकते. परंतु कारण काही असले तरी ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मार्गाने अद्वितीय आणि मौल्यवान बनवत असते. 14वा गुण अंतर्ज्ञान. अंतर्ज्ञानाची उच्च पातळी मजबूत उजव्या मेंदूच्या कार्याशी संबंधित असते, जी बहुतेक वेळा सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि सहानुभूतीशी संबंधित असते. जर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानावर खूप अवलंबून असाल तर तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही इतरांच्या भावनांबद्दल अधिक संवेदनशील आहात किंवा निर्णय घेताना तुमच्यात तीव्र भावना ह्या उपस्थित आहेत. जरी काही लोक इतरांपेक्षा त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या संपर्कात असतात, ही एक महत्त्वाची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य आहे जी तुम्हाला जगाला अशा प्रकारे निगेटिव्ह करण्यात मदत करते जे तुमच्या स्वतःची असते. 15वा गुण वृत्ती. तर तुमची वृत्ती जीवनाकडे पाहण्याचा तुमचा एकूण दृष्टिकोन दर्शवते आणि तुमच्या आनंदावर आणि यशावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्यास मदत करतो, तर नकारात्मक वृत्ती तुम्हाला फक्त खाली खेचत असतो. इतर लोक ज्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत असतात त्यावरही तुमच्या वृत्तीचा परिणाम हा होत असतो. तुमची देहबोली, तुमच्या आवाजाचा टोन आणि तुम्ही वापरता ते शब्द, तुम्ही स्वतःला जगासमोर कसे सादर करता आणि इतर तुम्हाला कसे, कोणत्या दृष्टीने पाहतात आणि तुम्हाला कसा प्रतिसाद देतात यावर प्रभाव पडत असतो. तुम्ही जग पाहण्याचा मार्ग निवडता हे मुख्यतः तुमच्यावरच अवलंबून आहे आणि ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला अद्वितीय युनिक पर्सन बनवत असते. तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक यावर लक्ष केंद्रित करणे निवडू शकता आणि तुमच्या जीवनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो हे ठरवणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच निवड करण्याची अद्वितीय देणगी तुमच्या जवळ आहे. तुम्ही फुलं निवडायची की काटे हे तुमच्यावर अवलंबून आहे. 16वा गुण आवड आणि ध्येय. जीवनातील महत्त्वाचे ध्येय साध्य केल्याने तुमचा स्वाभिमान वाढतो आणि तुम्हाला सिद्धीची जाणीव होते. परंतु तुम्ही तुमचे कोणतेही दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य केले नसेल तरीही उत्कटतेने तुम्हाला जीवनात दिशा मिळते आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे ते परिभाषित सुद्धा करते. तुमची आकांक्षा आणि उद्दिष्ट तुम्हाला अद्वितीय बनवण्याचा एक अत्यावश्यक भाग आहेत, कारण ते तुम्हाला जीवनात उद्देश आणि चालना देत असतात. जेव्हा तुम्ही तुमची आवड ओळखू शकता तेव्हा तुमच्या दैनंदिन अनुभवांमध्ये अर्थ शोधणे आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांशी आणि जगाशी अधिक जोडले जाणे सोपे होत असते. 17वा गुण कौशल्ये. तुमची अनन्य कौशल्ये तुम्ही जगाला कसे निगेटिव्ह करता यात मोठा फरक करतात. तुम्ही कला, विज्ञान किंवा तुमच्या जीवनातील इतर काही क्षेत्रात कुशल असलात तरीही
त्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यात सुधारणा केल्याने तुम्हाला नवीन नातेसंबंध निर्माण करण्यात आणि अर्थपूर्ण मार्गाने इतरांशी सहयोग करण्यात मदत होऊ शकते. आपल्या प्रतिभेबद्दल नम्र असणे चांगले असते, तरी आपल्याला आपल्या क्षमतेचा अभिमान देखील असायला हवा. जेव्हा तुम्ही ओळखता की तुमच्याकडे अद्वितीय कौशल्य आहेत, तेव्हा तुम्ही त्यांच्या जीवनात तुमच्या फायद्यासाठी वापर करू शकता आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 18वा गुण भीती. प्रत्येकाला कशाची तरी भीती असतेच, पण तुम्ही तुमच्या भीतीला कसे सामोरे जाता हे तुम्हाला अद्वितीय बनवते. काही लोक त्यांच्या भीतीचा सामना करू शकतात, तर काहींना ते मान्य करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो. तुम्ही तुमच्या भीतीचा सामना कसा करता हे महत्त्वाचे नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जीवनाचा नैसर्गिक आणि अत्यावश्यक भाग आहे. तुमच्या भीतीचा सामना केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्ही काय सक्षम आहात याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करू शकता. तुमची भीती हा तुम्ही कोण आहात याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा ते अस्तित्वात नसल्याची बतावणी करण्याऐवजी तुमच्या भीती मागील कारणांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर मार्ग शोधा की त्याच्यावर मात कशी करायची आहे. 19वा गुण साहसाची भावना. नवीन गोष्टी आणि अनुभवांसाठी खुले राहणे जीवनात खूप फायदेशीर असते. तुम्ही काहीतरी पूर्णपणे नवीन करण्याचा प्रयत्न करत असला किंवा वेगळ्या प्रकारे परिचित काहीतरी करत असला तरीही साहसाची भावना तुम्हाला तुमचे पर्याय एक्सप्लोर करू देते आणि प्रक्रियेत तुमच्याबद्दल अधिक जाणून घेऊ देते. तुमची साहसाची भावना ही एक वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला इतर सर्वांपेक्षा वेगळे करते, युनिक बनवते आणि हे एक मौल्यवान वैशिष्ट्य आहे. हे असे काहीतरी आहे जे तुम्ही कामावर, नातेसंबंधांमध्ये आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्या फायद्यासाठी नेहमी वापरू शकता. 20वा गुण लवचिकता. लवचिकता म्हणजे अडथळ्यांमधून परत येण्याची आणि कठीण प्रसंग असतानाही पुढे जाण्याची तुमची अद्वितीय क्षमता. हे एक मौल्यवान वैशिष्ट्य आहे, कारण ते तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास आणि तुमच्या मार्गातील अडथळे असूनही तुमचे ध्येय गाठू देत असते. कोणीही परिपूर्ण नसतो आणि प्रत्येकाला त्यांच्या जीवनात कधी ना कधी आव्हानांचा सामना हा करावाच लागतो. कठीण काळात टिकून राहण्याची आणि दुसऱ्या बाजूने अधिक मजबूत होण्याची तुमची क्षमता हे तुम्हाला अद्वितीय बनवते. 21वा गुण सामाजिकता. सामाजिक परस्पर संवाद हा जीवनाचा एक आवश्यक भाग आहे आणि तुम्ही इतरांशी संवाद कसा साधायचा हे तुम्ही एक व्यक्ती म्हणून कोण आहात हे ठरवत असता. काही लोक नैसर्गिकरित्या बाहेर जाणारे असतात आणि इतरांभोवती राहण्याचा आनंद घेतात, तर काही लोक एकटे किंवा लहान गटांमध्ये जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात, त्याला प्राधान्य देतात. किंवा होण्याचा कोणताही योग्य किंवा चुकीचा मार्ग नाही, परंतु आपल्या प्राधान्यांबद्दल जागरूक असणे हे आवश्यक आहे आणि आपल्याला आनंदी आणि परिपूर्ण वाटण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक परस्पर संवादाची पातळी मिळत असल्याचे सुनिश्चित करणे हे सुद्धा आवश्यक आहे. 22वा गुण विनोदाची भावना. तुम्ही मूर्ख विनोदावर हसत असाल किंवा व्यंग्यात्मक टोमणे सांगत असाल, विनोदाची भावना तुम्हाला जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ देते. विनोदाची चांगली भावना तुम्हाला अधिक सहजपणे मित्र बनविण्यात आणि कठीण काळातही सकारात्मक राहण्यास मदत करू शकते. तणावग्रस्त परिस्थिती दूर करण्याचा आणि लोकांना तुम्हाला सकारात्मक प्रकाशात पाहण्याचा हा एक अत्यंत चांगला मार्ग असू शकतो. तुमची विनोद बुद्धी काही असो, तुम्ही कोण आहात हा महत्त्वाचा भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये तुमच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करा. 23वा गुण वैयक्तिक चव. तुमची अभिरुची तुमच्या आवडीनिवडी आणि नापसंती दर्शवते. चव तुमच्या आवडत्या खाण्या इतकी सोपी असू शकते किंवा रोमॅन्टिक जोडीदारामध्ये तुम्ही पसंत करत असलेल्या व्यक्तिमत्वासारखी जटिल सुद्धा असू शकते. प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टींबाबत भिन्न प्राधान्य असू शकतात. मग ते अन्न असो, संगीत असो, कला असो किंवा इतर काही असो, ही प्राधान्य तुम्ही कोण आहात हे बनवतात आणि तुम्हाला अद्वितीय बनवण्याचा ते एक महत्त्वाचा भाग बनत असतात. 24वा गुण संप्रेषण. एक चांगला संभाषण करता असल्यामुळे तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात यावर लक्षणीय परिणाम
होऊ शकतो. तुम्ही मित्र आणि कुटुंबियांशी संवाद साधत असाल किंवा तुमच्या बॉसला महत्त्वाची कल्पना पटवून देण्याचा प्रयत्न करत असाल, स्पष्टपणे आणि प्रभावीपणे संवाद साधणे ही एक मौल्यवान संपत्ती आहे. तुमची संवाद शैली तुम्ही इतरांशी किती चांगले संवाद साधत असता यामध्ये मोठी भूमिका बजावू शकते. त्यामुळे तुम्हाला जे नैसर्गिक वाटते त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि कालांतराने ते सुधारणे हे महत्त्वाचे आहे. एक चांगला संवादक बनण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि तुम्हाला असे दिसून येईल की लोक तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतात आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे ते ऐकण्याची अधिक शक्यता वाढते. 25वा गुण सवयी. तुमच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण असणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे. ते आयोजित केले जात असले तरीही नियमितपणे व्यायाम करणे किंवा बजेटला चिकटून राहणे, सकारात्मक सवयी विकसित केल्याने तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ जाण्यास आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती अनलॉक करण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे एक वाईट सवय ही एक मोठी अडचण असू शकते जी तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते. प्रत्येकाला काही वाईट सवयी असतात ज्याला त्याला बदलाव्या लागतात अशी त्याची इच्छा आहे आणि मुख्य म्हणजे तुमचे वर्तन सकारात्मक दिशेने बदलण्यासाठी तुम्ही करू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. तर मित्रांनो, तुमच्या जीन्स, संगोपन, मूल्ये आणि विश्वासापासून ते तुमच्या सवयी आणि अडथळ्यांमधून परत येण्याच्या क्षमतेपर्यंत अनेक भिन्न घटक आहेत जे तुम्हाला अद्वितीय युनिक पर्सन बनवत असतात. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं कसे बनवते हे महत्त्वाचे नाही, स्वतःच्या या पैलूंचा स्वीकार करा आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करा. आवश्यक तिथे बदल करा, आवश्यक तिथे तुम्ही काही गोष्टी अजून नवीन शिका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एक युनिक पर्सन बनण्यात नक्कीच मदत करेल. मित्रांनो, भरपूर मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे, याबद्दल नक्कीच एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब हा झालाच पाहिजे. मित्रांनो, तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब, एक फॉरवर्ड हा मला सुद्धा प्रोत्साहन नक्कीच देईल. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.